राजा पाटील, चला सर्वांनी यायचं आहे, सर्वजण या. सूरज भोईर आपण यायचं आहे. संघ मालक, चला एकेका आपण संघ मालकांचा सन्मान करूया. बंडू भोईर यांच्या शुभ हस्ते. चला या. प्रल्हाद भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संघ मालक, त्याचबरोबर योगेश भोईर आपण सुद्धा यावा. योगेश भोईर यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर सूरज भोईर यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. सूरज भोईर, त्याचबरोबर राजेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. राजेश पाटील, चला आता बक्षीस वितरण सोहळा आपण करणार आहोत. हरेश केणे आपण कुठे असेल तर या वरती. तर आपले कल्याण डोंबिवली क्रिकेट चे बाहुबली आणि ज्याने फास्टेस्ट 50 आज त्यांचं संघाचं नाव आहे रुद्र 11 आई गावदेवी चिकनगर. नाव कोणतेही पुरस्कर्ते कोणी असू द्या, मात्र चिकनगरचं नाव येतंय महत्त्वाचं आणि त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या हो द्या, कारण 40+ मध्ये त्यांच्यासारखा कारनामा करणारा खेळाडू अजून मिळाला नाही आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये. बऱ्याच वेळेला फास्टेस्ट 50 फास्टेस्ट 100 धाबा सुद्धा खेळात त्याने आणि वन मॅन शो या संघाचा. त्याचबरोबर त्यांच्या साथीला, कारण क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही, 11 जणांचा आहे, मग प्रत्येकाची साथ हवी असते. आणि नेहमीच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जी येवन जोडी क्रिकेटच्या मैदानावरती समजली जाते 40+ चिकनगरची, ते एक मात्र हरेश केणे आणि दुसरे विक्रम भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. निलेश भोईर सुद्धा आहेत, सर्वच आहेत, बाकीचे खेळाडू पण आहेत. निलेश भोईर हे सत्कार करतील, मात्र ही जोडी येवन ठरते, कारण किती धावा असू द्या चेसकऱ्यांची या दोघांमध्ये क्षमता आहे. बाकीचे खेळाडू येऊन सुद्धा हातभार लावतात आणि सामना नेहमीच जिंकून देत असतात. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आज 60 संघ आहे आणि त्या 60 संघामध्ये पहिला बलवान संघ असेल तर तो चिकनगर, कारण गतवर्षी सर्वात जास्त चॅम्पियन पदक पटकावणारा संघ आहे. त्याचबरोबर आपण सन्मान आता संपल्यात. प्रेझेंटेशन बक्षीस वितरण सोहळा. जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल, ग्रामस्थ मंडळ चिकनगर, उंबाड, सापाड या परिसरातील, कोलवली या परिसरातील कोणचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा असावी. बक्षीस, चला बक्षीसचं कागद घेऊन या आता. लागोपाठ
प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये होते श्रीमान योगेश शेठ भोईर यांच्या वतीने. चला ते पेज पेज आनंद. हा विक्रम भोईर याचं आपलं 400 रुपयाचं पारितोषिक आहे. हा विक्रम भोईर यांना 400 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 2 चौकार आले होते, 4 धावा करायचे होते मात्र त्या झाले नाहीये, दुर्दैवरित्या ते बाद झाले. ओके, चला आपण बक्षीस वितरण पार करू. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आणि लहान मुलं पहा, तुमच्यासाठी एवढा एक सामना ठेवला, पारितोषिकं ठेवली. तुम्ही सामना संपल्यानंतर कुठेतरी बोरं खायला जाता. कुठे जाऊ नका, आपण थांबायचं आहे, आपल्याच मॅचेस आहेत. त्यामुळे आपण ऑलिंडर राहणार. पुढच्या वर्षी असं करू नका, मॅच जरी तुमची संपली तरी ग्राउंडच्या बाहेरच राहायचंय आणि सकाळी लवकर यायचंय. तुम्ही वेळेवरती येता, अगदी लेट येताना शेट होता. पुढच्या वर्षी डबल प्राइज आहे तुम्हाला, योगेश शेटनी सांगितलं. त्यामुळे आपण वेळेवरती या. तर जाऊया आपण बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील. बेस्ट फिल्डर घेतोय आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आहे आई एकविरा प्रॉमिस संघाचा आशिष शिंदे. लागोपाठ 4 कॅच पकडल्यात आणि कॅश प्राइज सुद्धा आहे त्याच्यासाठी आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी. आमचे सचिन शेठ भोईर यांचे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण आशिषला देतोय. व्हेरी गुड जॉब. चांगलं ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज. त्याचबरोबर देतोय स्पर्धेतील बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज ज्याने सर्वाधिक विकेट मिळवले, त्या संघाचं नाव आहे चॅलेंज सीसी संघाचा गणेश. संतोष दादा, त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देतोय. शूज आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी. प्रत्येक सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट मिळवले, अतिशय चांगला टप्पा व्हॅरेशन. या फोटो काढा रे बाबा, फोटो काढा त्याचा. बेस्ट बॅट्समॅन या स्पर्धेतील ज्याच्या धावा आहेत सर्वाधिक 55 धावा आहेत. त्याच्यात 49 धावा आणि 2 विकेट होते, त्यामुळे टोटल झाली आहे 55. आणि तो शिवांश 11 संघाचा हिटमॅन गिरीश. या प्रत्येक सामन्यामध्ये चांगली सलामी दिली, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना अपयश आलं, तरी एक मॅच कमी खेळले. तर जे लहान मुलांचा सामना होता त्याच्या आता पारितोषिक देऊया. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील ज्याने खरोखरच येथे खेळाडू कमी बाद झाले होते, मात्र त्याने चेंडू अडवले आणि तो बेस्ट फिल्डर ठरलाय विराज केने. अतिशय चांगलं फिल्डिंग केलं या समोरच व्यासपीठाच्या समोर.
रमेश दादांचे शुभ हस्ते आपण त्यांना पारितोषिक देतोय आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर बेस्ट बॉलर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरतोय दत्तसेवक संघाचा दीपेश. बॅटिंग तर खूप चांगली केली कारण गोलंदाजी करत असताना दोन्ही संघाचे विकेट जास्त गेले नाहीयेत. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन अर्थातच जय म्हसोबा संघाचा यज्ञेश भोईर. प्रल्हाद दादा यांचे शुभ हस्ते आपण त्यांना कॅश प्राइज आणि बेस्ट पासमन हे पारितोषिक देतोय. जे लहान मुलांचा सामना होता त्याचं लहान मुलांचं पारितोषिक घेऊन यायचंय. द्वितीय क्रमांक प्रथम द्वितीय क्रमांक चला या मान्यवरांना विनंती करेन श्री दत्त सेवक टीम यायचंय आपण. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी चालेल. श्री दत्त सेवा दुसरा क्रमांक आहे स्पर्धेमध्ये. चला आता प्रथम क्रमांक अर्थातच चषक जय म्हसोबा 11 प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय लहान मुलांच्या स्पर्धेतून. चला यावं आपण. आणि 2 कोंबडे आहेत पुरतील ना त्यांना. पुरतील लहान मुलं आहेत पहा 2 कोंबडे सुद्धा आहेत. की जे चिकनगड संघाची एंट्री आहे तिसगावला आणि तिसगावला एंट्री त्यांना आता 5000 रुपये बक्षीस वितरण बक्षीस म्हणून मिळाले. ते गिरीश भोईर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी 5000 रुपये एंट्री फी त्या ठिकाणी भरणार आहेत ते रेग्युलर संघाची तिसगावच्या स्पर्धेमध्ये. दादा ओके. आणि आता मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच गणेश यायचा आपण. आणि फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातो तो उदय यांना. उदय अतिशय चांगलं षटक टाकला. दोन्ही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. मेडन षटक फेकणारा जो गोलंदाज होता त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शिवराज माने आणि विनीत केणे यांच्या वतीने हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मेडन षटक वेपेट
हा आणि 2 धावांचं फक्त त्यांना कोंबडे पण आहेत का? हा 3 षटकारांसाठी कोंबडे 2 पा 3 षटकारांसाठी कोंबडे आहेत 2. हा गिरीश भोईर यांना 4 कोंबडे आहेत. गिरीश भोईर लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार 2 वेळा आणि 4 कोंबडे. सचिन बबन भोईर यांच्या वतीने अरुण भोईर साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अरुण भोईर त्याचबरोबर पुढचं पारितोषिक 2 कोंबडे आहेत. सचिन तेली सचिन विकेट हॅट्रिक मिळवली सचिन तेली या. हा 3 बॉल 3 सिक्स भावेश महाजन यायचं आहे आपण त्यांच्यासाठी सुद्धा 2 कोंबडे आहेत. हा विनोद चला. आता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पूर्ण संघाचा आहे. द्वितीय क्रमांकाचा शिवांश 11 हा संघ शिवांश 11 संघ या चला. द्वितीय क्रमांक ब्युटिफुल ट्रॉफी आणि कॅश प्राइज. ओके चला आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊया. चॅलेंज सीसी हा संघ प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार राहिलाय.
थँक्यू. आता सर्व बक्षीस वितरण सोहळा वगैरे